रत्नागिरीमध्ये प्रमोद महाजन क्रीडा संकुलात महायुतीची विराट अशी सभा पार पडली। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबियांवर हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या सभेत आमदार दीपक केसरकर यांचं कौतुक केलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे काय प्रतिक्रिया देतायत हे आता पाहावं लागेल। यारे ज्या माणसाने मी तरी संपेन नाही तरी काँग्रेस तरी संपेन, सोनिया गांधींवरती आता माझा विश्वास नाही, माणिकराव ठाकरे कोण आहेत, अशोक चव्हाणांची लायकी काय आहे, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आता गुंड बसतात, हे सगळं बोलणारा माणूस हा तुमच्या डोक्यावरती असाच लादला जातोय आणि त्याची तुम्ही पालखी वाहणार। जी काँग्रेस तुम्हाला अपेक्षित होती ती काँग्रेस यांनी संपवून टाकलेली आहे। हा शिवसेना संपवायला निघाला होता, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी फक्त टिचकी मारली आणि याला हक्कन दिला। तसंच नाही पाहिजे, घाण नकोय। काय मोठा आवेश आणला तर शिवसेना गिळायला निघाला होता। शिवसेना गिळणं म्हणजे काय, ते खायची गोष्ट वाटते। आणि आपल्या राज्याचे पृथ्वीराज म्हणतात की नरेंद्र मोदींनी माझ्याशी महाराष्ट्राच्या विकासावर खोल चर्चेचं आव्हान स्वीकारावं। पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार आहात का? नाही। कोण आहे? राहुल बाबा, त्याला बघा। आणि तुम्हाला चर्चा करायची असेल तर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता विनोद तावडे चर्चेला तयार आहे, खुला आव्हान आहे। या प्रमोद महाजन मैदानात या,